आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शन सारख्या योजनेचाही समावेश। नमस्कार नागरिकांनो, तुमच्यासाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मोठी बातमी ठरणार आहे, कारण की नुकत्याच झालेल्या मोठ्या बैठकीत मंत्रिमंडळाची निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 मोठे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहे। किती 5 मोठे निर्णय, म्हणजेच की आता 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मोठी बातमी राहणार आहे। हे 5 निर्णय तुमच्यासाठी खूप आनंदाचे ठरणार आहे आणि महत्त्वाचे ठरणार आहे, कारण की या 5 निर्णयाने तुमचे पूर्ण जीवन बदलणार आहे। मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत आता तुमच्यासाठी मोठी आरोग्याची बातमी घेऊन आलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ऐतिहासिक घोषणा केल्या असून ज्यांचे वय 60 वर्षावरील पूर्ण झाले आहे अशा सर्व नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे। तुम्हाला माहित आहे 60 वर्षावरील सर्व नागरिकांना हा लाभ मिळत असून तुम्हाला पण याचा लाभ मिळू शकते जर तुमचे वय 60 वर्षावरील असेल। तुमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असेल तर 60 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी ही ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून आलेली मोठी आनंदाची बातमी राहणार आहे। तर तुम्हाला आता हे 5 मोठे निर्णय कोणते आहे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या ज्येष्ठ नागरिकांनो, वाढत्या आरोग्यविषयक तक्रारी याबद्दल तुम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यानुसारच तुम्हाला या बातमीला शेवटपर्यंत बघणे आवश्यक ठरणार आहे, कारण की ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्यविषयक तक्रारी आणि दवाखान्याचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन सरकारने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेण्याचा ठरवलेला आहे। वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज आणि त्यामुळे उद्भवणारे आजार लक्षात घेता अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक ओढाताणीला सामोरे जावे लागत आहे। म्हणजेच तुम्हाला माहित आहे ज्यांचे वय खूप होत आहे त्यांना घराची परिस्थिती खूप खालावलेली असते आणि या परिस्थितीत त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जाऊन त्यांना खूप आर्थिक खर्च उचलावा लागतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने त्यांच्याकडे खूप मोठी बातमी घेऊन आलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः हा प्रस्ताव मंजूर केला असून येत्या काही दिवसात ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे यासाठी ही विशेष तरतूद करण्यात आलेली आहे आणि या विशेष तरतुदीनुसारच आता ज्येष्ठ नागरिकांना न पैशाचा खर्च घेता त्यांना आरोग्यविषयक न चिंता करता सर्व राज्य सरकार याबाबत खर्च उचलणार आहे, अशी बातमी राज्य सरकारने समोर घेतलेली आहे। आता आपण जाणून घेऊया यामध्ये तुम्हाला काय लाभ मिळणार आहे। यातील पहिला मोठा आणि दिलासादायक निर्णय म्हणजे इथून पुढे तुम्हाला साधा ताप, सर्दी किंवा खोकल्यापासून 5 लाखापर्यंत कोणताही मोठा वैद्यकीय खर्च राज्य सरकार उचलणार आहे। याचाच अर्थ असा आहे की आता ज्येष्ठांना उपचारासाठी कोणाकडेही हात पसरवण्याची गरज नाही। तुम्हाला लक्षात आला असेल हा पहिला निर्णय आहे आणि या पहिल्या निर्णयानुसार तुम्हाला साधा खोकला, ताप, सर्दी, जुखाम काही पण आला असेल तर तुम्हाला कोणापुढेही हात पसरवण्याची आवश्यकता नाही आणि यानुसारच तुम्हाला 5 लाखाचे मोठे अनुदान राज्य सरकार देणार आहे आणि या मोठ्या अनुदानामुळेच तुम्हाला ही मोठी बातमी भेटलेली आहे। कोणताही वैद्यकीय खर्च राज्य सरकार उचलणार आहे याचाच अर्थ असा आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी आता कोणाही पुढे हात पसरवण्याची गरज नाही। विशेष म्हणजे बीपी आणि शुगर सारख्या मोठ्या आजारासाठी महागड्या गोळ्या दरमहा विकत घ्याव्या लागल्या या त्या 5 दिवसातच सरकारी दवाखान्यात मोफत मिळण्यास सुरुवात होईल, अशी सुद्धा बातमी राज्य सरकारने दिलेली आहे आणि ही पहिली बातमी तुमच्यासाठी मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यानंतर बघा, आधार कार्ड ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे, पहा ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे त्यांच्यासाठी आधार कार्डावर 60 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। अशा राज्यात सुमारे 93 लाखापेक्षा जास्त 93 लाखापेक्षा जास्त नागरिक ज्येष्ठ नागरिक येतात आणि 15 दिवसानंतरच या योजनेचा प्रत्यक्ष लाभ त्यांना घेता येईल, असे सरकारने अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे। मात्र राज्यातील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख लोकांना या लाभापासून मुकावे लागणार आहे, कारण त्यामागे सरकारने काही तांत्रिक अटी आणि गुपित ठेवले आहे। या अटीमुळे बसल्या लाभार्थ्यांचीच निवड केली
जाणार असून काही जणांना याचा लाभ मिळणार नाही याची उत्सुकता आता सर्वांना लागलेली आहे. म्हणजेच ही बातमीपत्रानुसार तुम्हाला तुमचे आधार कार्डावरील वर्ष आणि वय हा 60 वर्षावरून असले पाहिजे आणि राज्यात सुमारे 93 लाख असे लाभार्थी आहे जे 93 लाखापेक्षा म्हणजे 60 वर्षावरील आहेत आणि त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून निवडण्यात आलेले आहे. या योजनेत वगळलेल्या 50 नागरिकांची कारणे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेले इतर मोठे निर्णय जाणून घेणे प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की हा निर्णय केवळ आरोग्यापुरता मर्यादित नसून तो पेन्शनच्या बातमीतही एक मोठी क्रांती ठरवणार आहे. सरकारने या संदर्भात नवीन नियमावली तयार केली असून ज्या नागरिकांना निकषात बसतील त्यांना येत्या काही दिवसातच या ऐतिहासिक निर्णयाचा मोठा फायदा घेता येईल, ज्यामुळे समाजात मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. तुम्हाला कळेल की येत्या काही दिवसात म्हणजे 12 ते 13 दिवसाच्या आत तुम्हाला याचा मोठा लाभ मिळू शकते जे ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि यानुसार दुसरा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या हातातील खर्चासाठी म्हणजेच की पहा दुसरा मोठा आनंदाचा निर्णय हा राहणार की नागरिकांच्या हातातील खर्चासाठी सरकारने पेन्शन देण्याची मागणी आता अधिकृतरित्या मान्य केली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या मागणीवर मुख्यमंत्री साहेबांनी आता 4,500 रुपये दरमहा पेन्शन देण्याचा अंतिम निर्णय घेतल्यामुळे येत्या 15 दिवसातच तुम्हाला खूप मोठा लाभ मिळू शकतो. आणि किमान पैसे म्हणजेच की पहा तुम्हाला किमान पैसे किती राहणार तर तुम्हाला 4,500 रुपयापर्यंत याचा लाभ मिळणार आहे. 4,500 रुपये म्हणजे ही रक्कम छोटी नाही. आणि दरमहा हा पेन्शन देण्याचा अंतिम निर्णय घेतल्यामुळे येत्या 15 दिवसात उतार वयातील खर्चाची मोठी चिंता आता कायमची मिटणार आहे. पहा तुमच्या वयाची अट रद्द झाली असून तुम्हाला जर लाभ मिळत नसेल तर तुम्हाला 4,500 रुपयाला मुकावे लागणार. तुम्ही जर या योजनेत बसले तर तुम्हाला 4,500 रुपये मिळू शकतात असे म्हणायला हरकत नाही. येत्या 4,500 रुपयात पेन्शनचा घोळ मिळण्यासाठी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आत्तापर्यंत पेन्शनधारकांबाबत शंका होत्या त्या सर्वांना आता पूर्णविराम मिळालेला आहे. या व्यतिरिक्त अजूनही 3 मोठे महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेत जे तुमच्या दैनंदिन आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहे. या निर्णयाची सविस्तर अंमलबजावणी नेमकी कशी होणार हे पाहणे देखील तितकेच उत्साहवर्धक ठरणार आहे. आता तुम्हाला 4,500 रुपये मिळणार असून आता खूप मोठा निर्णय हे राज्य सरकारने घेतलेला आहे आणि यासाठी अंमलबजावणी कशी होणार हे पाहणे देखील तितके उत्साहाचे ठरणार आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनो तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला राज्य सरकार सर्वात मोठे बंधन न टाकता आता राज्य सरकार खूप मोठा निर्णय तुमच्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून जे निर्णय होते ते आता लागू झालेले आहे. 15 दिवसातच याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाचे अधिकृत GR काढल्यानुसार ज्येष्ठांच्या अनेक जुन्या तक्रारी आणि प्रलंबित मागण्या आता निकाली लागणार आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर जरी भार पडणार असला तरी ज्येष्ठाच्या कल्याणकारी सरकार कटिबद्ध असल्याने यावेळी दिसून येत आहे. त्याचे परिणाम 5 दिवसानंतरच तुम्हाला दिसणार आहे. जास्त वेळ न करता राज्य सरकार आता ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे सुद्धा असे आहे की आमच्याकडे प्रत्यक्षपणे राज्य सरकार लक्ष देत नाही आहे, परंतु 5 दिवसाच्या आत GR निर्गमित करून आम्ही तुम्हाला लाभ देऊ असे सुद्धा राज्य सरकारचे म्हणणे आहे आणि हे 5 दिवसातच तुम्हाला दिसू लागतील याबद्दल सुद्धा सूत्राकडून माहिती मिळालेली आहे. आता आरोग्य आणि आर्थिक मदतीसोबतच ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले नीट सांभाळता येत नाहीत मुले नीट सांभाळता येत नाही म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या बळकट नाही त्यांच्यासाठी देखील सरकारने विशेष कायदेशीर संरक्षणाची घोषणा केली आहे. आता औषधाच्या आणि दैनंदिन खर्चाचा सर्व भार सरकार उचलणार असल्यामुळे कोणावरही अवलंबून राहण्याची अवजागरता आणि शक्यता नाही. सन्मानाने जगण्यासाठी सरकारने दिलेला हा एक प्रकारचा सर्वात मोठा आधारच मानला जात असून येत्या काही दिवसातच याचे सविस्तर नियम प्रसिद्ध केले जातील अशी सूत्राकडून माहिती मिळालेली आहे. हा सर्व लाभ
कागदपत्रे तातडीने तयार करायची आहे. आता ही कागदपत्रे कोणती आहे पाहूया. आता यासाठी हे तांत्रिक काम वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. दरमहा तुम्हाला 4,500 रुपयांची पेन्शन किंवा मोफत उपचाराची सुविधा मिळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर जी काही प्रोसेस सांगितली जात आहे ती समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. 5 दिवसाच्या आत होणाऱ्या बदलांसाठी तयार राहणे प्रत्येक लाभार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आता बंधनकारक ठरणार आहे. आता यानुसार मोफत उपचारासाठी विशेष लाभ म्हणून कार्ड काढणे आवश्यक आहे. राज्य सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयामध्ये मोफत उपचारासाठी एक विशेष कार्ड काढणे आता अनिवार्य झाले असून या एकाच कार्डावर 5 लाख रुपयापर्यंतच्या मोठ्या शस्त्रक्रिया किंवा हृदयविकारासारखे उपचार होणार आहेत. सरकारने या संपूर्ण योजनेसाठी 40,000 कोटी रुपयांचा प्रचंड निधी मंजूर केला आहे. त्यातून शेतकरी कर्जमाफी आणि ज्येष्ठांची पेन्शन सुद्धा होणार आहे. दोन्ही वर्षी मार्गी लावले जाणार आहे. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आणि येत्या 15 दिवसातच या मोठ्या पारदर्शकता पाहायला मिळेल अशी सुद्धा सूत्राकडून माहिती मिळालेली आहे. परंतु सरकारने या मोठ्या लाभासाठी आर्थिक उत्पन्नाची 2.5 लाख रुपयांची अट अत्यंत कडकपणे लागू केली असून त्यांना गरजू ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा प्राधान्य दिले जाणार. ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची जमीन 10 एकरपेक्षा कमी आहे त्यांनाच या 4,500 रुपयांच्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचे मोठे साधन आहेत ज्यांना यातून वगळण्यात येईल. या असल्यामुळे गरजूंना लाभ मिळणे आता सुकर झाले आहे आणि यातून मोठ्या शेतकऱ्यांना किंवा मोठ्या नागरिकांना याच्यातून वगळण्यात आलेले आहे. जेणेकरून विशेषतः आता ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल. तर महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यातील गोरगरीब आणि दुर्गम भागातील ज्येष्ठांसाठी ही एक योजना मोठे योगदान ठरणार आहे. या कुटुंबातील मुले सरकारी नोकरीत आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक टॅक्स भरतात त्यांना या पेन्शनसाठी योजनेचा लाभ घेता येणार नाही असेही सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे योजनेचा लाभ केवळ त्याच वर्गाला मिळेल ज्याला खरी गरज आहे अशी माहिती 5 दिवसातच स्पष्टपणे समोर येईल अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे. येत्या 15 दिवसातच अधिकृत योजनेत सुटणार. 15 दिवसात येणाऱ्या पेन्शनचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आपली सर्व कागदपत्रे आणि आधार कार्ड लिंकिंगची कामे आताच पूर्ण करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी धावपळ करावी लागणार नाही. सरकारी योजनेच्या अशाच अत्यंत महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्येष्ठ नागरिक जर तुमच्या जवळपास असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमचे कागदपत्रे तयार करून या योजनेचा प्रचंड लाभ मिळवा. धन्यवाद.